नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्कल या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 6.3 सॉल्व करायचा आहे। एकूण 5 प्रश्न आहेत, एक एक करून आपण सॉल्व करूया। पहिला प्रश्न, येथे आपल्याला कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC काढायचा आहे। बी अँगल दिलेला आहे, BC साइड दिलेली आहे आणि सी अँगल दिलेला आहे। म्हणजे BC या साइडवरील दोन्ही पॉईंटचे अँगल दिलेले आहेत, बी अँगल आणि सी अँगल। आपल्याला ट्रायंगल ABC काढता येईल। नंतर कन्स्ट्रक्ट इट्स इन सर्कल, नंतर आपल्याला या ट्रायंगलचं इन सर्कल काढायचं आहे। इन सर्कल जर काढायचं असेल तर ट्रायंगलचे आपल्याला कोणतेही दोन अँगल बायसेट करावे लागतात, हे लक्षात ठेवायचं। जर इन सर्कल काढायचं असेल तर ट्रायंगलचे कोणतेही दोन अँगल बायसेट करायचे आपल्याला। मी पेनाने आकृती काढतोय, तुम्हाला पेन्सिलने काढायची आहे। व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करतोय। 6.4 सेंटीमीटरची एक साईड काढू आपण BC फ्रॉम 0 to 6.4। BC हा सेगमेंट काढलेला आहे 6.4चा BC। बी पॉईंटवर अँगल आहे आपल्याला 100 डिग्रीचा। हा जो सेंटर पॉईंट आहे तो आपल्याला बी पॉईंटवर ठेवायचा आहे आणि ही हॉरिझॉन्टल लाईन या लाईनला मॅच करायची आहे। बरोबर मॅच झालेली आहे। आता आपल्याला 0 पासून काउंटिंग करायची आहे, हे 100 इथे मार्किंग करणार आपण। बी पॉईंट आणि हा पॉईंट आपण वाढून घेऊ। हा अँगल झालेला आहे 100 डिग्रीचा। आता सी पॉईंटवर अँगल काढायचा आपल्याला 50 डिग्रीचा। हे 50 डिग्री सी पॉईंट आणि तो पॉईंट आपण वाढवून घेऊ, एक्सटेंड करून घेऊ। हा पॉईंट जो मिळतोय आपल्याला, हा पॉईंट कोणता असणार आहे? ए असणार आहे। हा अँगल काढलेला आपण 50 डिग्रीचा, बरोबर आहे। येथे वाढविला तरी चालेल आपण। नंतर कट करू। BC साइड काढलेली आहे आपण, बी अँगल काढलेला आहे, सी अँगल काढलेला आहे आणि ट्रायंगल ABC आपला तयार झालेला आहे। आता या ट्रायंगलचा आपल्याला इन सर्कल काढायचा आहे। जर इन सर्कल काढायचा असेल तर कोणतेही दोन अँगल आपल्याला ट्रायंगलचे बायसेट करायचे आहेत। हा अँगल आपण एक बायसेट करू। बायसेट अँगल कसा करायचा आपण हे 7वी 8वीला पाहिलेलं आहे। एक पर्टिक्युलर डिस्टन्स घेतलेला आहे आपण। आता हे डिस्टन्स वाढविलं तरी चालेल, नाही वाढविलं तरी चालेल, पण या डिस्टन्सने इकडे एक मार्किंग करणार आपण। हा जो पॉईंट मिळतोय आपल्याला, हा पॉईंट आणि बी पॉईंट आपण जॉईंट करून घेऊ। म्हणजे हा जो रे होईल तो बी अँगलचा बायसेक्टर असणार आहे, बरोबर आहे। हा बायसेक्टर आहे। त्याप्रमाणे आता सी अँगल आपण बायसेट करू। सी या साईडला मार्किंग, या साईडला मार्किंग। डिस्टन्स वाढविलं तरी चालेल, आता नाही वाढविलं तरी चालेल, तेच ठेवलं तरी चालेल। हा पॉईंट मिळतोय आपल्याला, हा पॉईंट आणि सी पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ, वाढवून घेऊ। बीचा अँगल बायसेक्टर हा रे आहे आणि सीचा अँगल बायसेक्टर हा रे आहे। दोन अँगल आपण बायसेट केलेले आहेत, ते येथे मॅच झालेले आहेत, बरोबर आहे। हा पॉईंट आपण आय घेऊ। हे दोन रे आय या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, आता या आय पॉईंटमधून कोणत्याही एका साईडवर आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे। समजा आय पॉईंटमधून आपण BC साईडवर या परपेंडिक्युलर काढणार आहोत। तर कसा काढायचा? येथे एक मार्किंग केली आपण या साईडला आणि येथे मार्किंग केलेली, बरोबर आहे। आता हा जो पॉईंट मिळतोय तेथून आपण अँगल कसा बायसेट करतात त्याप्रमाणे मार्किंग करणार आहोत। म्हणजे हा पॉईंट आणि आय पॉईंट आपण जर जॉईंट केले तर काय मिळेल आपल्याला? हा येथे 90चा अँगल मिळेल, बरोबर आहे। सपोज हा पॉईंट आपण P घेऊ, म्हणजे IP ही काय असेल? इन सर्कलची रेडियस असेल
आता आय आणि पी एवढं डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे. पहा घेतलेलं आहे. आता आपण सर्कल काढणार आहोत. पहा ट्रायंगल ABC आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये इन सर्कल कन्स्ट्रक्ट केलेला आहे. नेक्स्ट दुसरा प्रश्न, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR. पहा ट्रायंगल PQR काढायचा आहे. येथे P अँगल दिलेला आहे आपल्याला, R अँगल दिलेला आहे आणि QR साईड दिलेली आहे. पहा QR साईड दिलेली आहे, त्यापैकी R अँगल माहीत आहे आपल्याला, QR साईड आहे, तर R अँगल माहीत आहे आपल्याला, परंतु Q अँगल दिलेला नाही येथे, बरोबर आहे. P अँगल आहे, परंतु ट्रायंगलचे 2 अँगल माहीत आहेत. याचा अर्थ तिसरा अँगल आपल्याला काढता येईल, बरोबर आहे. Q अँगल आपल्याला फाइंड आउट करता येईल, म्हणजे बॉटमला दोन्ही अँगल आपल्याला घेता येतील, बरोबर आहे. इन ट्रायंगल ट्रायंगल दिलेला आहे PQR. या ट्रायंगलमध्ये अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R तिघांची ॲडिशन 180 असते, बरोबर आहे. त्यापैकी P अँगल 70चा आहे, Q अँगल आपल्याला दिलेला नाही, म्हणजे अँगल काढणार आपण, आणि R अँगल आपल्याला 50चा दिलेला आहे. म्हणजे दोघांची ॲडिशन 120 होईल आणि प्लस अँगल Q इक्वल टू 180, बरोबर आहे. म्हणजे अँगल Q किती मिळेल आपल्याला, 120 180मधून मायनस होतील, म्हणजे 60 डिग्रीचा मिळेल, बरोबर आहे. म्हणजे पहा आता आपल्याला ट्रायंगलचे तीनही अँगल माहिती आहेत. साईड कोणती आहे, QR आहे, म्हणजे Q अँगल माहीत आहे आपल्याला. साईड जर आपण QR काढली असेल तर Q ही साईड QR, Q अँगल माहिती आहे आपल्याला 60चा आहे, बरोबर आहे. हा 60चा अँगल काढणार आपण. नंतर R अँगल आपल्याला 50चा आहे, येथे R अँगल 50चा काढणार आपण, म्हणजे हा पॉईंट आपला P असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ऑटोमॅटिक अँगल P 70चा येऊन जाईल आपला. हा अँगल आपण 60 काढू आणि हा अँगल आपण 50चा काढणार. मागच्या प्रॉब्लेममध्ये साईड BC, तर आपल्याला B आणि C दोन्ही अँगल दिलेले होते, बरोबर आहे. येथे साईड QR आहे, परंतु एकच अँगल माहीत आहे, दुसरा अँगल माहीत नाही, Q अँगल माहिती नाही आहे, त्यामुळे आपण ही प्रोसेस केलेली आहे. पहा सर्वप्रथम आपण काय करू, QR ही साईड 7.3 सेंटीमीटर काढणार आहोत. मी पेनाने काढतो आहे, तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे, कारण व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करतो आहे. 7.3 QR. पहा फ्रॉम 0 टू 7.3 हा Q पॉईंट, हा R पॉईंट. आता Q अँगल माहिती आहे आपल्याला 60 डिग्रीचा, बरोबर आहे. Q पॉईंटमधून अँगल काढणार आपण 60 डिग्रीचा. हा अँगल काढलेला आहे आपण 60 डिग्रीचा. R अँगल 50 डिग्रीचा दिलेला आहे आपल्याला, R अँगल 50चा काढून घेऊ आपण. हा अँगल आलेला आहे आपला 50 डिग्रीचा. तर P अँगल ॲटोमॅटिक आपला 70 डिग्रीचा आलेला आहे. पहा चेक करायचं तर आपण चेक करून पाहू शकतो, P अँगल ॲटोमॅटिक 70 डिग्रीचा आलेला आहे. पहा हा 70चा, बरोबर आहे. म्हणजे हा अँगल आपला 70चा आहे, हा अँगल P आहे. दिलेल्या माहितीप्रमाणे ट्रायंगल PQR आपण काढलेला आहे, बरोबर आहे. आता आपल्याला सर्कम सर्कल काढायचं आहे. सर्कम सर्कल जर काढायचं असेल तर ट्रायंगलच्या कोणत्याही 2 साईड आपल्याला बायसेट करायच्या आहेत, म्हणजे त्या साईडवर परपेंडिक्युलर बायसेटर काढायचे आहेत. जर इन सर्कल काढायचं असेल तर आपण काय करतो, अँगल बायसेट करतो. जर सर्कम सर्कल काढायचं असेल तर साईड आपल्याला बायसेट करायच्या आहेत. पहा जर इन सर्कल काढायचं असेल आपल्याला, इन सर्कल लक्षात राहू द्यायचं, इन सर्कल काढायचं असेल तर अँगल बायसेट करायचे आपल्याला, अँगल बायसेट. ट्रायंगलचे अँगल बायसेट करायचे आहेत आपल्याला. जर आपल्याला सर्कम सर्कल काढायचं असेल, सर्कम सर्कल जर काढायचं असेल आपल्याला तर साईड बायसेट करायच्यात, म्हणजे साईडवर परपेंडिक्युलर बायसेटर काढायचे आहेत, साईड बायसेट. तर आता कोणत्याही 2 साईड, हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आपल्याला. हे QR सेगमेंट हाफपेक्षा जास्त डिस्टन्स आहे,
मार्किंग करायची आपल्याला या साईडला आणि या साईडला. त्याप्रमाणे आर पॉईंटवरून मार्किंग करणार आपण. पॉईंट मिळालेला नाही आपल्याला, कमी पडतोय, थोडं डिस्टन्स वाढवून घेऊ. हा पॉईंट मिळतोय, हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. पहा हा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे आपण. आता या साईडचा काढू आपण. या साईडचा म्हणजे हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेणार आपण. हाफपेक्षा जास्त आहे. पहा इकडे मार्किंग करणार आपण, त्याप्रमाणे इकडे एक मार्किंग करणार. नंतर पी पॉईंटवरून मार्किंग करणार. या दोन साईड फक्त आपण बायसेक्ट करत आहोत. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण मॅच करून घेऊ. पहा हे दोन परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेले आहेत आपण. हा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे आणि हा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर या साईडचा आहे आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर या साईडचा आहे. हे दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर या पॉईंटमध्ये टच झालेले आहेत, बरोबर आहे. येथे आपण सी ने इंडिकेट करू. हा जो पॉईंट आलेला आहे सी. पहा सी पॉईंटमधून आपल्याला रेडियस किती घ्यायची, कोणताही एक पॉईंट घ्या, आर घ्या, क्यू घ्या किंवा पी. म्हणजे सी पी घेऊ शकतो रेडियस, किंवा सी आर किंवा सी क्यू. कोणती एक रेडियस घ्यायची आपल्याला, कोणत्याही एका पॉईंटला मॅच करायचं आहे आणि सर्कल काढायचं आहे. पहा असं आपण सर्कल काढणार. पीमधून पास होत आहे, क्यूमधून पास होत आहे आणि आरमधून पण पास होत आहे. याप्रमाणे पहा सर्कलच्या सर्कम्फरन्सवर, म्हणजे सर्कलच्या या सर्कम्फरन्सवर हे तीनही पॉईंट आहेत ट्रायंगलचे, पी क्यू आणि आर. पहा ही साईड आपण काढली होती 7.3 सेंटीमीटर. याप्रमाणे ट्रायंगल पी क्यू आर आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे आणि सर्कल पण कन्स्ट्रक्ट केलेला आहे. नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न. येथे आपल्याला ट्रायंगल एक्स वाय झेड काढायचा आहे. येथे या ट्रायंगलच्या तीनही साईड्सचं मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला. तीनही साईड्सचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला ट्रायंगल एक्स वाय झेड काढता येईल आणि नंतर आपल्याला इन सर्कल काढायचं आहे. इन सर्कल काढायचं आहे म्हणजे अँगल बायसेक्ट करायचे आहेत आपल्याला. पहा सर्वात मोठी साईड जी आहे ती आपण बॉटमला काढू. म्हणजे बेस सर्वात मोठ्या साईडचा घेऊ आपण. एक्स झेड 6.9 आहे. स्केलमध्ये आपण डिस्टन्स घेणार 6.9. फ्रॉम 0 to 6.9. ही साईड आहे आपली एक्स आणि झेड 6.9ची आहे, बरोबर आहे. नंतर एक्स वाय ही साईड आपल्याला 6.7 आहे. कंपासमध्ये 6.7 आपण डिस्टन्स घेऊ. 6.7. 6.7 डिस्टन्स घेतलेलं आहे आपण. साईड कोणती आहे, एक्स वाय आहे, म्हणून एक्सवरून आपण मार्किंग करणार. नंतर वाय झेड ही साईड 5.8 आहे. 5.8 आपण डिस्टन्स घेणार. 5.8 डिस्टन्स आहे. तर झेड पॉईंटवरून आपण मार्किंग करणार. येथे पॉईंट व्यवस्थित मिळत नाही आपल्याला, त्यामुळे 6.7 आपण डिस्टन्स घेऊ. पहा हा जो पॉईंट आहे हा आपला वाय पॉईंट आहे. हे पॉईंट जॉईन करून घेऊ आपण. एक्स वाय ही साईड किती आहे, 6.7ची आहे, बरोबर आहे. 6.7 सेंटीमीटर ही काढलेली आपण 6.9 सेंटीमीटर. 5.8 वाय झेड. ही साईड आहे आपली 5.8 सेंटीमीटर. पहा इन सर्कल काढायचं आहे म्हणजे आपल्याला अँगल बायसेट करायचे आहेत. पहा दोन अँगल बायसेट करू आपण. या पॉईंटवरून मार्किंग करू आणि या पॉईंटवरून पुन्हा मार्किंग करणार. एक पॉईंट मिळतो आपल्याला, तो पॉईंट आणि एक्स पॉईंट आपण वाढून घेऊ. पहा हा पॉईंट आणि हा एक्स पॉईंट. हा रे काढला. हा रे म्हणजे अँगल बायसेक्टर आहे, बरोबर आहे. नंतर हा झेड अँगल आपण बायसेट करू.
डिस्टन्स आता वाढविलं तरी चालेल, त्याच डिस्टन्सने मार्किंग करावं लागते आपल्याला. हा पॉईंट मिळतो आपल्याला, हा पॉईंट आणि हा झेड पॉईंट आपण मॅच करून घेऊ. म्हणजे हा एक अँगल बायसेक्टर मिळालेला आहे. अँगल बायसेक्टर काढले आपण तर त्यांना आयने इंडिकेट करायचं, म्हणजे इन सर्कल काढायचं आपल्याला, म्हणून आयने इंडिकेट करायचं. आता या आय पॉईंटमधून आपल्याला काय करायचं आहे, रेडियस किती घ्यायची हे ठरविण्यासाठी या पॉईंटमधून परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. पहा, तर ह्या आय पॉईंटमधून आपण काय करणार, या साईडवर मार्किंग करणार एक, आणि त्या डिस्टन्सने दोन्ही साईडला मार्किंग केलेली आहे. आता डिस्टन्स वाढविलं तरी चालेल, नाही वाढवलं तरी चालेल, पण जे डिस्टन्स आपण घेतलं आहे ते फिक्स दोन्ही साईडला आपल्याला ऑपरेट करायचं आहे. हा पॉईंट आणि आपल्याला आय पॉईंट मॅच करून घ्यायचा आहे. या आय पॉईंटमधून आपण या साईडवर परपेंडिक्युलर काढलेला आहे, बरोबर आहे. सपोज हा पॉईंट पी आहे, आय पी एवढी रेडियस घ्यायची आपल्याला, म्हणजे आय पी एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला, आणि काय करायचं आहे, याच रेडियसनं एक सर्कल काढायचं आहे आपल्याला. हे सर्कल तयार झालेलं आहे आपलं. याप्रमाणे सर्कल तयार झालेलं आहे. रिक्वायर्ड ट्रायंगल XYZ काढलेलं आहे आपण, आणि हे त्यामध्ये इन सर्कल काढलेलं आहे. नेक्स्ट चौथा प्रश्न, इन ट्रायंगल LMN. या ट्रायंगलमध्ये दोन साईड दिलेल्या आहेत आणि एक अँगल दिलेला आहे. एम अँगल दिलेला आहे, म्हणजे MN साईड काढली आपण बॉटमला तरी चालेल, किंवा LM काढली तरी चालेल. आपण MN काढू, 6.4 सेंटीमीटर आहे. बेसला आपण 6.4 सेंटीमीटरची साईड काढणार, फ्रॉम 0 to 6.4. ही साईड काढली आपण MN, 6.4 काढलेली आहे, बरोबर आहे. 6.4 सेंटीमीटर. एम अँगल दिलेला आहे 105 डिग्री. एम पॉईंटवर अँगल काढायचा आपल्याला 105. 0पासून काउंटिंग करणार, हे 100 आणि हे 5. हा पॉईंट आणि एम पॉईंट आपण वाढून घेऊ. वन 105 डिग्रीचा, बरोबर आहे. आता LM ही साईड आपल्याला 7.2 आहे. साईड कोणती, LM आहे, म्हणजे एम पॉईंटवरून आपल्याला 7.2वर येथे मार्किंग करायची आहे. 7.2 डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला. आता 7.2, हे 7.2 डिस्टन्स घेतलेलं आहे कंपासमध्ये. आता LM आहे, म्हणजे एम पॉईंटवरून आपण मार्किंग करणार, तर हा पॉईंट मिळेल आपल्याला L, बरोबर आहे. म्हणजे LMN ट्रायंगल आपला तयार झालेला आहे. हा ट्रायंगल LMN तयार झालेला आहे. ही साईड काढली आपण 7.2 सेंटीमीटर. आता आपल्याला सर्कम सर्कल काढायचं आहे. सर्कम सर्कल काढायचं आहे म्हणजे काय, कोणत्याही दोन साईड आपल्याला बायसेट करायचे आहेत. त्यासाठी आपण काय करू, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. ही साईड बायसेट करू. हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे आपण, येथे मार्किंग करणार. डिस्टन्स न अवल्याता मार्किंग केलेली आहे आपण, आणि एन पॉईंटवर मार्किंग करणार. हे जे दोन पॉईंट मिळालेले आहेत ते दोन पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. हा पॉईंट आणि हा पॉईंट, हा येथे परपेंडिक्युलर बायसेक्टर झालेला आहे, बरोबर आहे. आता या साईडचा पण काढू आपण. इकडे मार्किंग करणार, या पॉईंटवरून मार्किंग करणार आपण, आणि इकडे मार्किंग करणार. पॉईंट बरोबर भेटलेलं नाही आपल्याला. आता मिळालेला आहे. हे दोन पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. हा पॉईंट आणि हा पॉईंट. हे दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर ज्या पॉईंटमध्ये टच झालेले आहेत त्या पॉईंटला आपण सीने इंडिकेट करू, कारण आपल्याला सर्कम सर्कल काढायचं आहे म्हणून सीने इंडिकेट करायचं आहे. आणि जर इन सर्कल काढायचं असेल तर आयने इंडिकेट करायचं. सर्कम सर्कल आहे. आता आपल्याला रेडियस किती घ्यायची,
CL घेऊ शकतो किंवा CM किंवा CN, कोणती एक रेडियस घ्यायची आपल्याला. सपोज आपण CN ही रेडियस घेऊ आणि सर्कल आपण ड्रॉ करू. आता सर्कल ड्रॉ करायचं आपल्याला. याप्रमाणे ट्रायंगल LMN आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे आणि सर्कल काढलेला आहे. नेक्स्ट 5वा प्रश्न. येथे आपल्याला 2 साइड दिलेले आहेत आणि दोन्ही साइड्सचं मेजरमेंट 6 सेंटीमीटर आहे. या दोन्ही इक्वल आहेत आणि F अँगल दिलेला आहे. F अँगल दिलेला आहे त्यामुळे आपण बेसला EF ही साइड घेणार आहोत. EF 6 सेंटीमीटर. फ्रॉम 0 to 6 सेंटीमीटर. EF E आणि F. आता F पॉईंटवर आपल्याला अँगल 45 डिग्रीचा आहे. येथे आपण 45 डिग्रीचा अँगल काढू. 0, 10, 20, 30, 40, 45. आता 45चा अँगल आपण रे एक्सटेंड करून घेऊ. हा अँगल काढलेला आपण 45 डिग्रीचा. आपल्याला DE ही पण साईड किती दिलेली आहे? 6 सेंटीमीटर. बरोबर आहे. कंपासमध्ये 6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला. साईड आहे DE, त्यापैकी E पॉईंट माहिती आहे. D साठी आपण मार्किंग करणार. हा जो पॉईंट मिळेल तो आपला D पॉईंट असणार आहे. म्हणजे आणि आता आपण E आणि D जॉईंट करून घेऊ. EF आणि DE या दोन साईड इक्वल आहेत. बरोबर आहे. याचा अर्थ काय? या इक्वल साईड समोरील अँगल इक्वल आहेत. म्हणजे हा अँगल पण 45 आहे, हा पण 45 आहे. म्हणजे हा किती आहे? 90 आहे. बरोबर आहे. कारण दोन साईड इक्वल आहेत म्हणजे हा आयसोस्कल्स ट्रायंगल आहे. बरोबर आहे. या दोन साईड इक्वल दिलेल्या आहेत म्हणजे हे पण दोन अँगल इक्वल असतील. बरोबर आहे. म्हणजे हा 45, हा पण 45 असणार आहे आणि हा 90 येईल. ही साईड आपण काढलेली आहे 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर आणि ही पण साईड आपण 6 सेंटीमीटर काढलेली आहे. हा अँगल पण 45चा काढलेला आहे आणि ट्रायंगल DEF तयार झालेला आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे? सर्कम सर्कल जर काढायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे? साईड बायसेट करायच्यात. परपेंडिक्युलर बायसेटर काढायचे आहेत या साईड्सचे. ही एक साईड घेऊ आपण EF, बायसेट करू आपण. हापेक्षा जास्त डिस्टन्स आहे. येथे मार्किंग, येथे मार्किंग. डिस्टन्स न हलवू देता कंपासमधील मार्किंग करणार. 2 पॉईंट मिळाले. 2 पॉईंट आपण जॉईंट करून घेऊ. हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. सर्कल काढायचं आहे म्हणून आपण साईड, त्या साईडचे परपेंडिक्युलर बायसेटर काढणार आहोत. येथे मार्किंग केली, येथे मार्किंग केली. दोन्ही साईडला, साईड्सच्या खाली आणि वर. त्याप्रमाणे या साईडला इकडे आणि या साईडला इकडे. हा पॉईंट मिळालेला नाही आहे त्यामुळे पुन्हा एकदा मार्किंग वाढवून घेऊ आपण. आता पॉईंट मिळालेला आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे दोन पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. हा पॉईंट आणि हा पॉईंट. आता हा जो पॉईंट मिळतोय आपल्याला, हा पॉईंट कोणता असणार आहे? सर्कल म्हणजे C पॉईंट आहे. बरोबर आहे. या C पॉईंटमधून आपल्याला काय करायचं आहे? सर्कल काढायचं आहे. रेडियस किती घ्यायची? C घेऊ शकतो किंवा CF किंवा CD. परंतु येथे रेडियस आपल्याला ही घ्यायची नाही आहे, तर आपल्याला रेडियस किती घ्यायची आहे? CF घ्यायची आहे. कारण सर्कल आहे. त्या ट्रायंगलचे तीनही व्हर्टेक्स या आपल्या सर्कलवर यायला पाहिजेत, म्हणजे सर्कमफरन्सवर यायला पाहिजेत. याप्रमाणे सर्कल आपण काढलेला आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.